एका अशा गुप्तहेराची कल्पना करा ज्याच्या हातात एका विशाल साम्राज्याच्या उभारणीची खूप मोठी मोहीम आहे. हा. त्याच्या एका इशाऱ्यावर राज्याचं भवितव्य अवलंबून आहे, पण अचानक तो हे सगळं सोडून द्यायला तयार होतो. बापरे, सगळंच? हो, सगळंच. आपली ओळख, आपलं कर्तव्य, निष्ठा आणि हे सगळं तो का करतोय, तर केवळ एका व्यक्तीवरील प्रेमापोटी. हे खरंच खूप नाट्यमय वाटतंय ऐकायला. हो ना. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण अशाच एका अस्वस्थ करणाऱ्या पण तितक्याच खिळवून ठेवणाऱ्या ऐतिहासिक गुंतागुंतीचा वेध घेणार आहोत. अगदी बरोबर. आणि आजचा आपला विषय खूप खास आहे. नक्कीच. आजचा आपला मुख्य संदर्भ आहे बाजिंदर नावाचं पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 91 वरील एक अतिशय भारी उतारा. तो उतारा खरंच खूप प्रबळ आहे. म्हणजे या एकाच पानावर निष्ठा, बंडखोरी, राजकारण आणि 2 जीवांची तडफड इतक्या विलक्षण पद्धतीने मांडली आहे ना, की केवळ तलवारीच्या जोरावर चालणारा इतिहास इथे पूर्णपणे वेगळं वळण घेताना दिसतो. खरं सांगू तर मी जेव्हा हे पान वाचलं तेव्हा माझ्या अंगावर काटाच आला. या उताळ्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तो आपल्याला इतिहासाच्या एका अशा अदृश्य दालनात घेऊन जातो. अदृश्य दालनात म्हणजे कसं? म्हणजे बघ, तिथे युद्धाच्या घोषणा नाहीत, तर मानवी मनातील अत्यंत खोल, गुदमरवून टाकणारे संघर्ष आहेत. बरोबर. जेव्हा आपण हे पान वाचतो तेव्हा लक्षात येतं की स्वराज्याची गुप्तहेर यंत्रणा, ज्याची आजवर आपण केवळ स्तुती ऐकली आहे, त्या यंत्रणेत काम करणाऱ्या माणसांची मानसिक अवस्था किती भयानक आणि नाजूक असू शकते. हो, आणि म्हणूनच मला वाटतं की या उतार्याची सुरुवात अतिशय सूचक आहे. नक्कीच. म्हणजे बघ ना, कथेची सुरुवात भूतकाळात न होता थेट वर्तमानात होते. तिथे सखाराम आणि त्याचे सवंगडी आहेत. हां, आणि त्यांच्यासोबत बाईसाहेब आहेत. हो, बाईसाहेब म्हणजेच सावित्री. तिथे वातावरण इतकं स्तब्ध आणि जड आहे की मल्हारी नावाचा एक सवंगडी तिला पुढील गोष्ट विचारताना अक्षरशः धाडस करतो. बरोबर. का करावं लागतंय? ती केवळ एक गोष्ट सांगत नाहीये का? इथेच या लेखनाची खरी ताकद दिसून येते. मल्हारीला धाडस करावं लागतं कारण तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला सावित्रीच्या चेहऱ्यावरील वेदनेची तीव्रता जाणवतीये. म्हणजे ती वेदना अजूनही ताजी आहे. अगदी. ती केवळ भूतकाळातील एक प्रसंग सांगत नाहीये, तर ती त्या मानसिक आघातातून पुन्हा एकदा जातीये. जेव्हा एखादी व्यक्ती अशा तीव्र दुःखात असते तेव्हा तिच्या आजूबाजूला एक प्रकारची अदृश्य पण अतिशय जड पोकळी निर्माण होते. ते जाणवतं वाचताना. हो ना. ती शांतता भंग करणं म्हणजे एखाद्याच्या जखमेवर पुन्हा बोट ठेवण्यासारखं असतं. म्हणूनच मल्हारीचं ते विचारणं हे केवळ कुतूहल नसून एका भयानक सत्याला सामोरे जाण्याची तयारी आहे. क्या बात है. आणि सावित्रीचं त्यावरचं उत्तर आणखीनच अंगावर काटा आणणार आहे. तिचं ते नियतीबद्दलचं वाक्य ना. हो, तेच. ती डोळ्यांतील अश्रू पुसत म्हणते की देव अशी विचित्र परीक्षा का घेतं देव जाणे. जेव्हा असं वाटतं की आयुष्यात सर्व संपलंय आणि नवीन अध्याय सुरू होतोय, अगदी त्याच वेळी नियतीची वाईट चपराक बसते. हे खूपच हृदयद्रावक आहे. खरंच. हे शब्द ऐकल्यावर असं वाटतं की ती नियतीसमोर पूर्णपणे हरलेली आहे. एखाद्या चित्रपटामध्ये जसं सुरुवातीलाच शोकांतिकेची चाहूल लागते ना, तसंच काहीसं इथे घडतंय. बरोबर. तो एक प्रकारचा फ्लॅशबॅकचा इफेक्ट आहे. हो. पण मला सांगा, इतिहासातील ही मोठी माणसं ज्यांना आपण कायम परिस्थितीवर नियंत्रण ठेवणारे मानतो, ती दैव आणि नियतीला इतका दोष का देत असावेत? यामागे खूप महत्वाचा मानसशास्त्रीय पैलू आहे बघ. कोणता? ज्या व्यक्तीने आपल्या बुद्धीचा, कर्तृत्वाचा किंवा रणनीतीच्या जोरावर परिस्थिती बदलण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला असतो आणि तरीही जेव्हा अत्यंत क्रूर पद्धतीने गोष्टी हाताबाहेर जातात, ते एका विशिष्ट क्षणी पूर्णपणे कोसळलं. म्हणजे त्यांचा प्लॅन फसला तर? हो, आणि तो भयानक पद्धतीने फसला. नियतीची वाईट चपराक हा शब्दप्रयोग हेच दर्शवतो की त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे परिणाम त्यांच्या कल्पने पलीकडे वाईट होते. ती हरलेली नाहीये, पण ती एका वाचलेल्या, शिल्लक राहिलेल्या व्यक्तीचं म्हणजे का सर्व्हायव्हरचं दुःख भोगतीये. बापरे. या दुःखद वर्तमानातून कथा थेट भूतकाळात जाते आणि एकदम विरोधाभासी चित्र उभं राहतं. हो, तो सकाळचा प्रसंग. अगदी. सावित्री आणि खंडोजी एकमेकांच्या मिठीत आहेत. सकाळची कोवळी सूर्यकिरणं पडली आहेत. पहाटेचं चांदणं विरून गेलंय. हे सगळं वाचताना असं वाटतं की ही एक अतिशय शांत, जगापासून वेगळी झालेली जागा आहे. एक हक्काचा एकांत. हो,
पण ही शांतता फार काळ टिकत नाही. सावित्री म्हणते की रायगडच्या बाजूने आलेल्या गार वाऱ्याने आम्ही दोघेही भानावर आलो. आता हा केवळ निसर्गाचा उल्लेख नक्कीच नसावा. तो रायगडचाच वारा का असावा? तो वारा म्हणजे वास्तवाचा कठोर प्रहार आहे. वास्तवाचा प्रहार. हो, कारण रायगड ही केवळ एक वास्तू किंवा किल्ला नव्हता, तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सत्तेचा, संकल्पाचं आणि एका सर्वोच्च ध्येयाचं केंद्र होतं. अरेचा, म्हणजे तो वारा एका अर्थाने स्वराज्याच्या हाकेचं प्रतीक आहे तर. अगदी बरोबर. प्रेमाच्या त्या एकांतात, जगाचा विसर पडलेला त्या क्षणात रायगडच्या दिशेने येणारा तो गार वारा त्यांना त्यांच्या जबाबदारीची, त्यांच्यावरील प्रचंड मोठ्या विश्वासाची जाणीव करून देतो. जणू काही तो वारा त्यांना उठवतोय. हो ना, तो वारा सांगतोय की तुमची वैयक्तिक स्वप्न कितीही सुंदर असली तरी राजकारण आणि कर्तव्याचं वास्तव त्याहून अधिक थंड आणि कठोर आहे. आणि या वास्तवाच्या जाणीवेनंतर खंडोजी जो निर्णय घेतो ना, तो मला वैयक्तिकरित्या खूप म्हणजे थोडा पचायला जडच गेला. तो बहिर्जी नायकांकडे जाण्याचा निर्णय. म्हणतो की साऊ, आता तुझा विरह सहन करणं मला अशक्य आहे. मी आजच बहिर्जी नायकांच्या खाजगीत वर्दी धाडून त्यांची भेट घ्यायला निघतो. आणि तो पुढे म्हणतो की बाजींचं बहुमूल्य जबाबदारी त्यांच्या हाती सुपूर्द करून मला तुला कायमचे घेऊन जायचे आहे. हे वाचून धक्काच बसतो. हो ना. आता इथे मला एक प्रामाणिक प्रश्न विचारायचा आहे. खंडोजी हा एक अत्यंत महत्त्वाचा मोहीम प्रमुख आहे. तो बाजिंदसारख्या मोहिमेवर आहे. बरोबर. आणि तो अचानक बहिर्जी नायकांकडे राजीनामा देण्याची भाषा करतोय. हे एका गुप्तहेराचं पळपुटेपण किंवा भ्याडपणा नाही का वाटत? तो आपल्या कर्तव्यापासून पळ काढतोय असं नाही वाटत का? वरवर पाहता तसं नक्कीच वाटू शकतं. पण जर आपण तत्कालीन गुप्तहेर यंत्रणेचा आणि बहिर्जी नाईक यांच्या व्यक्तिमत्वाचा विचार केला तर यामागील सत्य अधिक गडद होतं. कसं काय? बहिर्जी नाईकांच्या गुप्तहेर यंत्रणेत काम करणं म्हणजे सतत मृत्यूच्या छायेत वावरणं, स्वतःचं अस्तित्व लपवणं, सतत खोटं बोलणं आणि कोणत्याही क्षणी पकडले जाण्याच्या दहशतीत जगणं. बापरे, तो ताणच किती भयानक असेल. हो ना. बाजिंद ही नक्कीच स्वराज्याच्या सुरक्षेशी निगडीत असलेली एक अत्यंत गुंतागुंतीची आणि धोक्याची मोहीम असली पाहिजे. त्यामुळे खंडोजी हा भ्याड नक्कीच नाहीये. मग तो असं का वागतोय? तो एका अशा मानसिक अवस्थेत पोहोचला आहे ज्याला आजच्या आधुनिक भाषेत आपण बर्नआउट म्हणतो. म्हणजे त्याचं मानसिक संतुलन ढासळण्याची वेळ आली आहे. म्हणजे तो त्याच्या सहनशीलतेच्या अंतिम टोकावर पोहोचला आहे तर. अगदी तंतोतंत. एका गुप्तहेराला साधं पारदर्शक आयुष्य जगण्याची सतत ओढ असते. सावित्रीवरील प्रेमाने त्याला त्या साध्या आयुष्याची एक झलक दाखवलीय. हा, एक आशेचा किरण. हो. आणि म्हणूनच पुन्हा त्या अंधाऱ्या, कपटी आणि धोक्याच्या जगात परत जाण्याऐवजी तो सर्वस्व सोडून सावित्रीला निवडू पाहतोय. पण बहिर्जी नायकांकडे राजीनामा देणं इतकं सोपं होतं का? अजिबात नाही. त्यांच्यासारख्या माणसाकडे राजीनामा देणं ही सोपी गोष्ट नसायची. तिथून बाहेर पडण्याचा मार्गच नसतो सहसा. तरीही तो ती बहुमूल्य जबाबदारी सोडून देण्याची भाषा करतोय. याचाच अर्थ त्याचं सावरील प्रेम त्याच्या स्वराज्यावरील निष्ठेवर क्षणभरासाठी तरी भारी पडत आहे. हा एक अत्यंत असुरक्षित आणि खऱ्या अर्थाने माणुसकी क्षण आहे. हे खरंच विचार करायला लावणारं आहे. कारण आपण नेहमी योद्ध्यांना यंत्रांसारखं काम करतानाच कल्पनेत पाहतो. त्यांच्या भावनांचा आपण विचारच करत नाही. हो, आपण त्यांना सुपर हिरोज मानतो नेहमी. अगदी. पण इथे खंडोजी पूर्णपणे ढासळलेला दिसतो. आणि या क्षणी कथेला एक जबरदस्त कलाटणी मिळते. आणि ती कलाटणी देते स्वतः सावित्री. हो, ती तिथे खूप खंबीरपणे उभी राहते. खंडोजी जेव्हा पळून जाण्याची भाषा करतो तेव्हा सावित्री त्याला तसं करू देत नाही. ती त्याची मिठी सैल करते आणि अत्यंत खंबीरपणे म्हणते, ठीक आहे, मलाही तुमच्याशिवाय जगणे आता मुश्किल आहे. मी पण आजच आबासाहेबांची समजूत काढते. ती फक्त इथेच थांबत नाही. ती पुढे म्हणते, शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या पवित्र कामात आता शिर्क्यांची तलवार चालावी. मी नक्कीच आबांना समजून सांगेन. क्या बात आहे. म्हणजे इथे ती सावित्री मला एका प्रेयसीपेक्षा एक प्रगल्भ मुत्सद्दी म्हणजेच एक डिप्लोमॅट वाटायला लागते. हा, या संपूर्ण उतार्यातील सर्वात निर्णायक आणि शक्तिशाली क्षण आहे असं मला वाटतं. कशामुळे? कारण सावित्रीने केवळ खंडोजीला सावरलं नाही, तर तिने एका वैयक्तिक संकटाचं रूपांतर चक्क एका राजकीय संधीत केलं आहे. मास्टर स्ट्रोक. अगदी. तिला हे स्पष्ट माहीत आहे की जर खंडोजीने मोहीम अर्धवट सोडली तर तो कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही आणि कदाचित स्वराज्यही त्याला माफ करणार नाही. हे तर खरंच आहे. म्हणून ती एक अत्यंत धाडसी राजकीय चाल खेळते. तिचं ते शिर्क्यांची तलवार चालावी हे जे वाक्य आहे ना, त्यात प्रचंड मोठा राजकीय अर्थ दडलेला आहे. तो अर्थ नेमका काय आहे?
म्हणजे ती स्वतःच्या प्रेमाचा वापर एका राजकीय समझोत्यासाठी करत आहे का? अगदी बरोबर ओळखलंस. शिर्के घराणे हे त्या काळातले एक अत्यंत बलाढ्य आणि सामरिकदृष्ट्या महत्वाचे घराणे होते. सावित्री ही स्वतः शिर्क्यांची कन्या आहे. म्हणूनच ती आबासाहेबांची समजूत काढण्याबद्दल बोलतीये. ती खंडोजीला एका अर्थे सांगत आहे की तुला स्वराज्याचं काम सोडून माझ्याकडे येण्याची गरज नाहीये. मग मी माझ्या कुटुंबाची ताकद, शिर्क्यांचं लष्करी पाठबळच स्वराज्याला आणून देते. अरे च्या, म्हणजे बघ, ती एकाच खेळी दोन गोष्टी साध्य करते. एक म्हणजे ती आपल्याने खंडोजीचं प्रेम कुटुंबाकडून अधिकृतरित्या मान्य करून घेईल, आणि दुसरं म्हणजे शिवरायांच्या स्वराज्याला एक अत्यंत शक्तिमान मित्र मिळवून देईल. हे एखाद्या कसलेल्या राजकारणी माणसाच्या बुद्धीचंच लक्षण आहे. हे थक्क करणारे आहे. म्हणजे ती खंडोजीची सर्वात मोठी कमकुवत बाजू घेते आणि त्यातून स्वराज्यासाठी एक भक्कम शस्त्र निर्माण करते. बरोबर. आणि सावित्रीचा हा प्रस्ताव ऐकल्यावर खंडोजीमध्ये जो बदल होतो तो एखाद्या जादूसारखा आहे. हो, तो लगेच सावरतो स्वतःला. जो माणूस काही मिनिटांपूर्वी सर्वस्व सोडून पळून जाण्याच्या मानसिकतेत होता तो अचानक एका नव्या ऊर्जेने पेटून उठतो. तो तिचे दोन्ही खांदे घट्ट पकडतो आणि एक मोठी शपथ घेतो. ती यशवंत माचीची शपथ. हो, तो म्हणतो की साऊ, असे जर घडले तर माझ्यावर नायकांनी सोपवलेली कामगिरी फत्ते होईल. रक्ताचा एक थेंब न सांडता यशवंत माची स्वराज्यात आली तर तू आणि मी जन्मोजन्मी एकत्र राहू, ही शपथ मी तुला देतो. आणि तो लगेचच खेडेबाऱ्याकडे रवाना होतो. आता मला सांग, इथे ही यशवंत माची आणि खेडेबारा या दोन नावांचा नेमका संदर्भ काय लागतोय? इथे खंडोजी पुन्हा एकदा त्याच्या मूळ रूपात आलाय बघ. म्हणजे एका निष्णात गुप्तहेराच्या भूमिकेत. यशवंत माची हे या संपूर्ण बाजिंद मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट आहे. कोणत्याही डोंगरी किल्ल्याची माची जिंकणं हे अत्यंत कठीण आणि रक्तपाताचं काम असतं. साहजिकच आहे. पण जर सावित्रीने आबासाहेबांची समजूत काढली तर शिर्क्यांच्या राजकीय प्रभावामुळे किंवा त्यांच्या पाठिंब्यामुळे यशवंत माची विनासायात स्वराज्यात सामील होऊ शकते. म्हणजे लढाई न करताच. हो, खंडोजीने रक्ताचा एकही थेंब न सांडता हा जो शब्द वापरला आहे ना, तो लष्करी आणि राजकीय विजयाचा सर्वोच्च बिंदू मानला जातो. युद्धाशिवाय मिळवलेला विजय हा कायम शाश्वत असतो, कारण त्यात शत्रू निर्माण होत नाहीत. क्या बात आहे. आणि तो खेडेबारा, तो अचानक तिथे का रवाना होतो? खेडेबारा हा नक्कीच एक महत्वाचा भौगोलिक आणि रणनीतिक टप्पा असावा. सावित्रीने आबासाहेबांची समजूत काढण्याच्या प्रस्तावामुळे आता खंडोजीकडे एक ठोस योजना तयार झाली आहे. म्हणजे आता त्याला राजीनामा देण्याची गरज नाही? अजिबात नाही. त्याला आता पळून जायची गरज नाही. त्याला आता बहिर्जी नायकांकडे किंवा त्याच्या पुढच्या गुप्त मोहिमेसाठी खेडेबाऱ्याच्या दिशेने जावं लागणार आहे. ही त्याची टॅक्टिकल मूव्ह आहे. प्रेमामुळे तो कर्तव्यापासून भरकटत होता, पण सावित्रीच्या एका राजकीय खेळीने त्याच्या प्रेमालाच त्याच्या मोहिमेचं सर्वात मोठं हतियार बनवलं. खरंच हे एखाद्या उत्कृष्ट थ्रिलर चित्रपटासारखं वाटतंय. अगदी. म्हणजे एकाच पानावर आपण एका माणसाचं मानसिक पतन पाहिलं, त्यानंतर एका स्त्रीचं अत्यंत तल्लख असं राजकीय आणि मुत्सद्दी नियोजन पाहिलं, आणि शेवटी त्यातून मिळणारा एका मोठ्या मोहिमेचा रक्तहीन विजयाचा आराखडाही पाहिला. पण जेव्हा आपण या सगळ्याचा विचार करतो तेव्हा मला पुन्हा कथेच्या सुरुवातीला जावंसं वाटतं, त्या सखाराम आणि मल्हारीच्या प्रसंगाकडे. हो, सावित्रीने हे सगळं भूतकाळातून वर्तमानात आणताना म्हटलं होतं की नियतीची वाईट चपराक बसते. बरोबर. याचा अर्थ असा होतो का की हा जो रक्तहीन विजयाचा आणि कायम एकत्र राहण्याचा अत्यंत सुंदर आराखडा त्यांनी आखला होता तो प्रत्यक्षात पूर्णपणे फसला? साहित्याची आणि इतिहासाची खरी शोकांतिका इथेच दडलेली आहे बघ. म्हणजे तो फसला तर? हो. खंडोजीची ती शपथ आणि सावित्रीचं ते नियोजन कितीही अचूक असलं तरी राजकारणात आणि युद्धात अनेक छपे प्रवाह असतात. तेही आहेच. सावित्रीच्या सुरुवातीच्या अश्रूंवरून हे स्पष्ट होतं की ही गोष्ट त्यांनी ठरवल्याप्रमाणे पार पडली नाही. कदाचित आबासाहेबांनी विरोध केला असेल किंवा बाजिंदी मोहिमेत असा काही अनपेक्षित धोका निर्माण झाला असेल ज्यामुळे खंडोजीला आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली असेल. बापरे, म्हणजे ती शपथ अधुरीच राहिली. हो. नियतीची चपराक हेच दर्शवते की तुम्ही रणनीती कितीही उत्तम आखा, पण काही अदृश्य शक्ती किंवा अनपेक्षित घटना तुमचं संपूर्ण आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त करू शकतात. खरंच खूप जड हे सगळं. या सखोल विश्लेषणाच्या निमित्ताने जेव्हा आपण या एका पानातील गुंतागुंत पूर्णपणे उलगडून पाहतो तेव्हा एका वेगळ्याच सत्याची जाणीव होते. नक्कीच. आपण कायम असा विचार करतो की मोठमोठी साम्राज्य, मग ते मराठा साम्राज्य असो वा इतर कोणतंही, ती केवळ राजांच्या दूरदृष्टीवर आणि सैनिकांच्या तलवारीच्या जोरावर उभी राहिली आहे.
पण या उतार्यातून हे स्पष्ट होतं की या अशा यशवंतमाचीसारख्या किल्ल्यांच्या तटबंदीत कितीतरी अज्ञात लोकांच्या भावना, त्यांचं प्रेम आणि त्यांचं वैयक्तिक आयुष्य गाडलं गेलं असावं. अगदी बरोबर बोललास. राजकारण आणि साम्राज्य विस्तार हा कधीच केवळ जमिनीचं किंवा संपत्तीचा व्यवहार नसतो. तो मानवी रक्ताचा, भावनांचा आणि कधीही भरून न येणाऱ्या त्यागाचा एक अत्यंत भयंकर सौदा असतो. सावित्री आणि खंडोजी हे त्याचे प्रातिनिधिक चेहरे आहेत असं मला वाटतं. मलाही तेच वाटतं. आणि म्हणूनच या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात सतत घोळत राहतो. कोणता? इतिहासाची पुस्तकं आणि बखरी आपल्याला लढाया, तह आणि विजयाच्या तारखा अगदी अचूकपणे सांगतील. पण बाजिंदसारख्या गुप्त मोहिमा यशस्वी करण्यासाठी पडद्यामागे काम करणाऱ्या अशा किती गुप्तहेरांनी आपल्या मानसिक शांतीचा बळी दिला असेल. खरंच. किती सावित्रींनी स्वतःच्या प्रेमाला राजकारणाच्या पटावरील सोंगट्यांसारखं वापरलं असेल. आणि शेवटी केवळ नियतीच्या चपराकीचं दुःख भोगण्यासाठी त्या उरल्या असतील. खूपच अस्वस्थ करणारा विचार आहे. हो ना. हा एक असा भावनिक आणि न नोंदवला गेलेला इतिहास आहे ज्याची पाने कधीच प्रकाशात येत नाहीत. जेव्हा कधी आपण अशा एखाद्या ऐतिहासिक वास्तूजवळ उभे असू आणि तिथून एखादा गार वारा आपल्या चेहऱ्याला स्पर्श करेल, तेव्हा त्या वाऱ्यात अशा किती अज्ञात प्रेम कहाण्या आणि न पूर्ण झालेल्या शब्दांचा आवाज दडलेला असेल याचा विचार नक्की करायला हवा. इतिहासाचा हा चेहरा केवळ माहिती देणारा नाही, तर तो मानवी अस्तित्वाला मुळापासून हादरवून सोडणारा आहे. अगदी खरंय.